माझ्या या स्लीव मध्ये मुळीच सुरकुत पण बघा, जसं मी इथे हात वर करते तर तुम्ही बघू शकता की माझा हात इथून वर जातच नाहीये आणि आता मला इथून कम्फर्टेबल वाटत नाहीये। पण तुम्ही बघू शकता की इथे दुसऱ्या स्लीव मध्ये बघा अशी एक क्रीज आहे, पण बघा हा हात माझा सहजपणे इथे इथपर्यंत वर जात आहे। स्पष्ट होत आहे ना? मग तर बघा, यासाठी सोप्या पद्धतीने आपण या स्लीवचा जो फर्मा आहे त्याला आपण असा ऑन फोल्डच्या बाजूला सेट करून या ड्रॉ केलं तर यात बघा ही गॅप मला जास्त मिळेल, त्यामुळे क्रीज येणार नाही पण मला अस्वस्थ वाटेल। पण जसं मी हा फर्मा इथून 1 इंच तिरका ठेवतो आणि त्यानंतर इथे आकार बनवतो, जसा मी आता हिरव्या रंगाचा आकार बनवला, तर यात मला ही गॅप कमी मिळेल। तर इथे माझी एखादी क्रीज येईल पण ही बाही मला पूर्णपणे आरामदायक असेल। ठीक आहे, पण हे लहान साईज साठी आहे आणि जेव्हा तुमची प्लस साईज असेल तेव्हा यात तुम्हाला काय बदल करायचा आहे आता मी तुम्हाला ते सांगते। तर तुम्ही इथे बघू शकता की माझी ही गॅप खूपच कमी येत आहे, जसे इथे 5.5 इंच आहे। पण जेव्हा आपली साईज प्लस असेल तेव्हा बघा ही गॅप तुमची जास्त येईल। जसे इथे मी मेजर टेप सेट केली आणि तुम्ही इथे बघू शकता हे माझे माप 8 इंच। जेव्हा तुमची साईज प्लस असेल तेव्हा इथे आपण गॅप ठेवून फर्मा असा 1 इंच क्रॉस करू आणि जेव्हा आपली साईज कमी असेल तेव्हा इथे आपण सरळ फर्मा ठेवून मग 1 इंच क्रॉस ठेवू। तर जेव्हा तुमची प्लस साईज असेल तेव्हा आपण स्लीवचा फर्मा असा अर्धा इंच इतका दूर ठेवू आणि त्यानंतर आपण 1 इंच क्रॉस ठेवून आकार। ठीक आहे, तर बघा तुम्ही इथे तुम्हाला इतकं जास्त मिळेल जे तुमच्या मापाप्रमाणे तुम्हाला सोयीस्कर होईल। आणि माझ्या मापात मी बघा याच पद्धतीने बाही बनवली आहे, अशी कट टू कट आणि त्यानंतर 1 इंच क्रॉस, त्यामुळे मला हा गॅप कमी मिळेल। तर अशा प्रकारे तुम्हाला आकारानुसार इथे जास्त अंतर ठेवावे लागते, जेणेकरून बाही आरामदायक होईल, इथे घट्ट होणार नाही आणि इथे बाहीमध्ये टोकही तयार होणार नाही। तर हे सर्व आम्ही आमच्या बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाउज मास्टर क्लासमध्ये शिकवले आहे आणि आता जो ब्लाउज मी घातला आहे असे वेगवेगळे आम्ही 10 ब्लाउज यात सविस्तरपणे समजावले आहेत, जे आमच्या ॲप्लिकेशनमध्ये उपलब्ध आहेत।